शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात। निकृष्ट जेवणाच्या मुद्द्यावरून मुंबईतल्या आमदार निवासातील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण। सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून कारवाईची मागणी। संजय गायकवाड शिवसेनेचे नाही, एसएनसी गटातले उद्धव ठाकरेंचा निशाणा, तर मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न, मोठं षडयंत्र असल्याचा ठाकरेंचा आरोप। आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये पुन्हा राडा, कॅन्टीनमधील वेटर भिडले। संजय गायकवाड यांच्या राड्यानंतर आणि एफडीएच्या तपासणीनंतर आता कॅन्टीनमध्ये काम करणारे वेटरच आपापसात भिडले। मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही काय नतद्रष्टासारखे भांडत बसू? आम्ही मिटवून टाकली भांडणं। मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उखडण्यासाठी मी आणि राज एकत्र आलो, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। आझाद मैदानातील शिक्षक आंदोलकांचं शिष्टमंडळ विधान भवनात। मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी दालनात आंदोलनकर्ते दाखल। थोड्याच वेळात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट होणार। गिरणी कामगारांचं आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन। गिरणी कामगारांना धारावी कुर्ल्यात घरं द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त आढळल्यानं विद्यार्थिनींची कपडे काढून तपासणी। पालकांमध्ये संतापाची लाट। शहापूरमधील आरे जमानिया शाळेतील धक्कादायक प्रकार। अंबरनाथमध्ये 12 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण। लिफ्टचा दरवाजा बंद केल्याच्या रागातून मारहाण केल्याचं सीसीटीव्हीत समोर। मुलाच्या हातालाही घेतला चाबा। गुजरातमध्ये वडोदरा ते आणंदला सोडणाऱ्या नदीवरील पुलाचा काही भाग कोसळला। 4 ते 5 वाहनं नदीत पडल्याची भीती। 10 जणांचा मृत्यू। आणि विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलं। नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडाऱ्यामध्ये जोरदार पाऊस। अनेक भागात पूरस्थिती। बोटीच्या माध्यमातून नागरिकांचं रेस्क्यू।